गावातील खेळाडूंना गावातील संघाला निश्चितप्रमाणे सपोर्ट करण्यासाठी प्रामुख्याने ते जोडले जातील. पुन्हा त्या कॅप्टनचं लक्ष वेधेल मी. 20 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे निर्धारित. 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक आता 3रं घेऊन श्याम. पहिलाच बॉल. यावेळेस टप्पा मागे ठेवला, खांद्याचा वापर केला यावेळेस श्यामने. अगदी शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला यावेळेस गणेश यांचा. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नाहीये. डॉट बॉल आलाय. ओ पुन्हा एकदा. आता मात्र टप्पा थोडासा पुढे खेचला, पुढे ठेवला टप्पा. क्रॉस द बॅट यावेळेस स्ट्राईक केला गणेश यांनी. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पुन्हा तिथे मैदानामध्ये डॉट आलाय. 10 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. अगदी 3रं षटक जे मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये पुण्याचा श्याम तयार असेल. ओव्हर द विकेट. ओ लागोपाठचा 3रा चेंडू. मी नेहमी सांगत असताना की आयुष्यामध्ये एखादा पराभव पुसून टाकण्यासाठी तुमचा एक विजय महत्वाचा असतो आणि ते बॅटिंग टीमने DRS घेतलेला आहे. रिव्हचा वापर केला बॅटिंग टीमने आणि 3ऱ्या पंचांकडून निर्णय काय इथे दिला जाणार हे देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर तिथे दोन्ही समालोचक आहेत, 3रे पंच देखील आहेत, सोबत अमित भुजबळ आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे आणि 3रे पंच इथे निर्णय काय देणार. फेअर डिलिव्हरी. रिव्ह अनसक्सेसफुल. 10 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. प्रामुख्याने आज मला वाटतं आमच्या कृष्णा पोखरकर सरांनी आज वेळ काढलेला आहे. ओ पुन्हा एकदा यावेळेस बिग हिटचा केलाय. चेंडू हवेत, फटका फसला आणि तिथे लॉंगॉनचे खेळाडू आले चेंडू पर्यंत. आदित्यने मात्र एक टिपलाय. जबरदस्त कॅच. विकेट. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण आता बघितलं गेलं तर अगदी विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत आपण पाहिलं तर दोन्ही संघ जर आपण पाहिलं ना तर एका तराजूमध्ये जर ठेवले तर दोन्ही संघांची ताकद ही समान आहे. समान ताकदीचे असणारे हे दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघाने आपण पाहिलं गेलं तर अनेक वेळा अपयश पचवलेलं आहे. त्यामुळे प्रयत्न एकच आहे की एक तरी हिंजवडी चषकाचं मानाचं करंडक आम्हाला आपल्या हातामध्ये मिरवायचं आहे. आम्हाला सेमीफायनल पर्यंत पोहोचायचंय, फायनल पर्यंत जायचंय, परंतु त्यासाठी या सामन्यामध्ये जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्यात बघायचं मैदानामध्ये यावेळेस तयार असतील श्याम. ओहो पुन्हा एकदा शफल तर जरूर झाले, परंतु यावेळेस खोलवर टप्प्याचा वापर तिथे केला श्यामने. चेंडू आलाय डॉट. 3रं षटक हाताळतोय श्याम आणि आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. बघायचं निर्धाव षटक टाकण्याचा मान श्याम देखील आपल्या नावावरती कोरेल का. श्याम वाघमारे. हलक्या हातानं. वाह, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मित्रांनो श्यामचं, ज्याने निर्धाव षटक हाताळलंय. एकही धाव मात्र त्याने खर्च करू दिली नाहीये आणि महत्वाचं म्हणजे एक विकेट देखील त्याने मिळवली. निर्धाव षटक आपण नक्कीच या स्पर्धेतलं पहिलं अजिंक्य खैरेच्या माध्यमातून, ज्याने मात्र पहिलं निर्धाव षटक हाताळलं. आणि आपण पाहतो ना, असं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. माणसाची पर्सनॅलिटी अशी पाहिजे की समोरचा बघून 10 वेळा त्याने विचार केला पाहिजे. आणि ती पर्सनॅलिटी ठेवणारे आमचे
प्रसाद पवळे आहेत मुळशी तालुक्याचा हार्ड हिटर. आणि विशेष आपण पाहिले गेले तर मला वाटतं मुळशी तालुक्याचे त्यांना किरण पोलार्ड म्हटलं तरी काय हरकत नाही, इतकी आक्रमकता त्यांच्याकडे.